अरविंद देशपांडे यांचा ललितबंध दिसा माझी काहीतरी लिहावे. वाचक स्वर आदित्य मैंदर्गीकर यांचा. दिसा माझी काहीतरी ते लिहावे. वाचन लेखनाचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं सांगितलेलं आहे. वाचन लेखन मग ते निबंध, कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता अशा विविध स्वरूपातील असू शकतं अथवा आध्यात्मिक वैज्ञानिक स्वरूपाचं सुद्धा असू शकतं. वाचन आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतं. निबंधाची ओळख आपल्याला शालेय जीवनातच होते. निबंध हा साहित्यातला सन्मानाचा विषय असतो. मोजक्या शब्दांमध्ये आपला संपन्न आशय मांडण्याचं कसब लेखकाकडं असावं लागतं. माणसाची प्रगती ही दोन्ही पायांनी झाली पाहिजे. म्हणजेच त्यातलं एक पाऊल म्हणजे अंकज्ञान आणि दुसरं पाऊल म्हणजे अक्षरज्ञान. या दोन पावलावर मानवी संस्कृती विकसित झाली. पहिली निबंधकार म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव घ्यावं लागेल. दर्पण या त्यांच्या दैनिकानं दैनिकाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. दर्पण या शब्दाचा शब्दशः अर्थ आरसा असा होतो. मी जसा आतून आहे त्याचं प्रतिबिंब निबंधातून उमटतं. याच अर्थाचे विचार मांडताना फ्रेंच निबंधकार मॉन्टेन असं म्हणतो, मी जेव्हा लिहितो तेव्हा मीच माझं चित्र रेखाटतो. अहो, मला काही सांगायचं आहे, हा निबंधकाराचा लकडा असतो. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, आगरकर, चिपळूणकर हे अव्वल दर्जाचे निबंधकार होते. बुडती हे जग न देखवे डोळा अशी त्यांची धारणा होती आणि त्यातूनच त्यांची लेखणी प्रसवत असे. वामन मल्हार जोशी यांनी 3 तासाच्या पेपरमध्ये फक्त निबंध लिहिला. मला माझं जग सांगू द्या अशी त्यांची धारणा होती. ॲनिमल फार्म कादंबरी लिहिणारा जॉर्ज ऑरवेल स्वतःला निबंधकार समजायचा. तो समाजवादी विचारांचा होता. सत्ताधाऱ्यांबद्दल त्याचं एक विशेष मत होतं. ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. भाषेचं वजन, तार्किक संगती, पुराव्याचा भक्कमपणा ही सारी पाहावयाची असल्यास डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धे यांचं माझं चिंतन जरूर वाचावं. इतकं ते श्रेष्ठ आहे. उत्तम निबंधकार उत्तम वाचक असतो. वाचन जीवनाला दिशा देतं. ब्रिटनचा प्रधानमंत्री आणि ख्यातनाम वक्ता असलेले चर्चिल एका ठिकाणी असं म्हणाले होते, वाचना वाचून 2 दिवस गेले तर माझ्या बोलण्यातून खुमारी निघून जाते. चिपळूणकर, आगरकर, वाम जोशी यांचे निबंध हे शास्त्रीय चिकित्सा, ज्ञानप्रसार, समाज सुधारणा, राष्ट्रभक्ती अशा गंभीर विषयावर होते. त्यानंतर गुजगोष्टी नासी फडकेंनी मराठी वाङ्मयात आणल्या. लघुनिबंध म्हणजे बहुश्रुत मर्मज्ञ मित्राचं मधुर आर्जवी संभाषण. हे फडकेंचं वाक्य बरंच काही सांगून जातं. तर पु ग सहस्त्रबुद्धे असं म्हणतात, आयुष्याचा निबंध करा. त्यांच्या या वाक्यानं जीवनाला दिशा प्राप्त होते. जीवनाला शिस्त मिळते हेच कदाचित त्यांना सांगायचं असेल. निबंधाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. वाचन, निरीक्षण, परिवर्तनाचा ध्यास आणि लेखन या यशस्वी निबंधाच्या पायऱ्या आहेत असं आपल्याला मनोमन वाटतं. आपण जे वाचतो, ज्याचं निरीक्षण करतो त्या गोष्टींचा मनावर कळत नकळत परिणाम होत असतो. यासाठी काय वाचावं याची दिशा निश्चित होणं आवश्यक आहे. वाचनातून व्यक्तिमत्व घडतं. पुस्तकं ही खऱ्या अर्थानं वाचकांचे मित्र असतात. त्यातील अक्षरामध्ये एकटेपणा असतो, शब्दामध्ये दोस्ती असते. वाक्यामुळं समूह निर्माण होतो, तर पुस्तकामुळं, निबंधांमुळं एक वैचारिक संघटन निर्माण होतं. भविष्याची वाटचाल या वाचनामुळं निर्माण होते. बॅरिस्टर सावरकरांवर प्रभाव टाकणारी पुस्तकच होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व पुस्तकानेच घडवलं. परदेशातून शिक्षण घेऊन भारतात आल्यावर त्यांच्यासोबत पुस्तकच होती. ग्रंथ हाच खरा मित्र. अशी अनेक उदाहरणं देता येतील ज्यांनी
आपल्या आयुष्याचा ग्रंथ केला आणि पुढील अनेक पिढ्यांना तो मार्गदर्शक ठरला. अलीकडं वैचारिक लेखनाची गती कमी होतीये, त्यामुळं विद्यार्थ्यांचं विचार भांडार तोकडं पडत चाललेलं आहे. यासाठी शालेय ग्रंथातील ग्रंथपाल, शिक्षक, पालक यांनी विद्यार्थ्यांच्या वाचनाकडे विशेष लक्ष पुरवणं गरजेचं आहे. त्यांना वाचनाची, लेखनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहनपर विशेष उपक्रम आयोजित करणं आवश्यक आहे आणि ते शक्यही आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असं म्हणाले होते, समाज जिवंत राहतो तो त्याच्याजवळ असणाऱ्या भौतिक सामर्थ्यावर नाही, तर त्याच्याजवळ असणाऱ्या सांस्कृतिक मूल्यावर आणि विचारधनावर. ग्रंथ सत्ता ही सर्वश्रेष्ठ सत्ता आहे. अनादी काळापासून आजपर्यंत समाजात जी काही स्थित्यंतरं झाली ती सर्व त्या त्या काळावर प्रभाव टाकणाऱ्या ग्रंथांनीच केली. हे वैश्विक सत्य आपल्याला मान्यच करावं लागेल. विचार प्रगल्भ करण्यासाठी आणि आपल्या विचारांना लोकमंगल कार्याकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून शाळा आणि महाविद्यालयात विविध उपक्रम करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ ग्रंथ प्रदर्शन. ग्रंथ प्रदर्शनाची मांडणी विशेष दिनाच्या निमित्तानं केल्यामुळं विद्यार्थी वाचनासाठी प्रवृत्त होतील. लेखक आपल्या भेटीला. पाठ्यपुस्तकातील प्रथित यश तसंच परिसरातील लेखकाला आपण बोलवलं तर त्याच्या भाषणाचा, विचाराचा प्रभाव हा विद्यार्थ्यांवर निश्चितच पडतो. निबंध लेखन, कथालेखन, वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धांचं आयोजन देखील आपल्याला करता येईल. भित्तीपत्रकं, हस्तलिखित याही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. वृत्तपत्रीय कात्रणांचा संग्रह खूपच उपयोगी ठरतो. सार्वजनिक ग्रंथालयांना भेटी, त्यांचं सभासदत्व स्वीकारणं, पुस्तक भेट योजना. विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला आवडलेलं पुस्तक ग्रंथालयाला भेट देणं, त्यातला आशय सांगणं, बुद्धी विचार मंथन, एखादा विचार, एखादा प्रसंग सांगून त्यावर विविध बाबींचा विचार करणं, उत्तर शोधणं असे अनेक उपक्रम आयोजन शक्य आहे. ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक प्रबोधिनी आहे त्याच्या माध्यमातूनही असे अनेक उपक्रम विद्यार्थी आणि शिक्षक यांना प्रगल्भ बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. आपल्यापैकी बरेच जणांनी असे अनेक उपक्रम केले असतील. त्याला अधिक चालना मिळणं गरजेचं आहे. वाचन लेखन चळवळ विकसित झाली पाहिजे. त्यायोगे एक विचारी आणि लोकमंगल वृत्तीचा नागरिक तयार करणं हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ते साकारण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. जो जो करील तयाचे. दिसा माझी काहीतरी लिहावे हा अरविंद देशपांडे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला. वाचक स्वर होता आदित्य मैंदर्गीकर यांचा. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या